विमान दुर्घटनेमधील मृतांचा आकडा हा आता वाढलेला आहे। मृतांची संख्या 270 वर गेली आहे। दुर्घटनास्थळावरून आतापर्यंत 270 जणांचे मृतदेह हे आढळलेले आहेत। 220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आलेले आहेत। डीएनए टेस्ट नंतर 7 मृतदेहांची ओळख ही पटलेली आहे। विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। कालपर्यंत 265 चा आकडा होता, हा आकडा आता 270 वर गेला। विशाला आपण पाहतो की कालपर्यंत इथल्या सगळ्या प्रशासनाने जी माहिती दिलेली होती त्यानुसार 265 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती दिली जात होती। मात्र आता सिव्हिल हॉस्पिटलमधून जी माहिती मिळते त्यानुसार मृतांचा आकडा हा 270 पर्यंत पोहोचलेला आहे। कारण 241 प्रवासी आणि क्रू मेंबर जे एअर इंडियाच्या त्या विमानामध्ये होते, अपघातग्रस्त विमानाच्या, त्यांच्या व्यतिरिक्त ज्या हॉस्टेल परिसरामध्ये हे विमान कोसळलं त्या हॉस्टेलमधील शिकाऊ डॉक्टर असतील किंवा डॉक्टर जे आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य आहेत किंवा ज्या ज्या विभागामध्ये हे विमानाचे तुकडे पडले त्यापैकी काही लोकांचा मृत्यू झालेला होता, हा सगळा आकडा मिळून आता 270 पर्यंत पोहोचलेला आहे। आणि आतापर्यंत फक्त 7 ते 8 मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीच्या आधारे पटवण्यात आलेली आहे आणि ते मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आलेले आहेत। मात्र अजून सुद्धा जवळपास 200हून अधिक जणांचे सॅम्पल नातेवाईकांचे घेण्यात आलेले आहेत। त्यांचे रिपोर्ट सध्या येणं प्रलंबित आहेत। 72 तासांचा वेळ नातेवाईकांना दिला जातोय आणि त्यामुळे जसे जसे रिपोर्ट येतील, जसे मृतदेहांची ओळख पटेल तशा पद्धतीचे मृतदेह जे आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना सोपवले जात आहेत। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाहीये। त्यांच्या कुटुंबातील सदस्य आज पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आज काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा संध्याकाळी 4 वाजता या हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। मात्र ज्या ठिकाणी या मृतकांच्या नातेवाईकांना थांबवण्यात येत आहे त्या सगळ्या परिसराची दृश्य आपण पाहतोय की कालपासून इथली सगळी यंत्रणा त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करते आहे। आणि आता हा मृतांचा आकडा वाढत असल्यामुळे या सगळ्यांची रिपोर्ट्स कधी येणार आणि मृतदेह नातेवाईकांना कधी सोपवण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।